एक गांव, ते गांवा भितरी दंपती वास करता आशिल्लेची. यजमान बँका भितरी उद्योगस्थलेरी, तिगेले धर्मपत्नी गृहिणी जावंक गेनो, घरचे सगळे काम करूंक गेनो, घर सांभाळटा आशिल्ले. लग्न जानो सुमार वर्षाले बेची तिंका संतान नाशिले. अशी जावंक गेनो प्रायः अनेक इतले वैद्यकीय आश्रय घेवंक गेनो तिंका एक चल्ली घरा भितर जन्म आयले. तेन्ना हे पती पत्नीक मस्त संतोष. चल्लीले जन्म आयले नंतर 10-11 दिवसाक तिगेले नामकरण. ते चल्लीक छंद जाल तसलें नांव दवरका म्हणून श्रद्धा म्हणजे नांवाचेरी ते चल्लीक आपयचे लागलेची. मस्त वर्षा नंतर जालेले एकूय एक चली नेवे. अशें जावंक गेनो बापय आवय ते चल्लीक मस्त प्रेमाने वाडयचे लागलेची. ते चल्ली सहजानोची 1 वर्षाचे जाता आयले. त्या टायमारी अम्मा म्हणचे ते चल्ली शिकले. अम्मा कितले आनंद संतोष ते चल्लीन अम्मा म्हणटा आसतना. बाप्पा बेजार म्हाका ते चली आपयतना म्हणून. दिवस तशें उरतना आनी थोडे व्हड जाले चल्ली, 1.5 वर्सां लागीं जाले. तेन्ना पप्पा म्हणचे लागले. पप्पा बी मस्त संतोष जाले. दोगो लोकूची प्रितीन चली वाडयता आसाची, तेंगेली कर्तव्य करता आसाची, दिवस अशी वता आसाची. प्रायः चल्ली 3-4 वर्षाचे जालतना बाप्पा म्हाका संतोषाचे पार ना जावंक गेले. तिगेले पुटाणीतले मुद्दे जाल तसले भाशे, प्रेमपूर्वक जाल तसले वर्तने, बापाय हांवें कळ्ळी तशी करता तसले एक सहज जाल तसले परिपाठी क्रम. अशें हांव न्हू ते बाप्पा म्हाका मस्त संतोष. हे निमित्त तो बापाय ते चलयेक मस्त प्रेम करता आशिल्लो. दिवसाचे बँकांतल्यान कामां येवं केलेरी कितें तरी ते चलयेक खावचेक चॉकलेट, पुटाणी, ब्रेड हें हाडून दिता आशिल्लो. बाप्पान तितलो दूर दिसता येवशिल्लो पुरो. ते चल्ली पापा म्हण धांवन बाप्पा सांगीत आशिल्ले. बाप्पा पळयता आशिल्ले, भितर येता आशिल्लेची, दोगो लोकूची खात आशिल्लेची, प्रितीन उलयता आशिल्लेची. हे निमणेचेरी तेंगे जीवन वेवस्थे चलता आशिल्ले. प्रायः मनुष्याले जिवनाचे आनंद कितें आसा हें बीची कायम टिकत ना. आनंद बी कायम टिकत ना म्हणल्या नंतर दुःख बी कायम टिकत ना. हें बी याद दवरून घेवप आमच्या जिवना भितरी. खंयचे टिकचे वस्तू न्ही हे जगता भितरी. अशें जावंक गे न्हू प्रायः ते चल्लेक 4 वर्ष ह्यो बँका कामां गेला. पावसाची संदर्भ अचानक जावंक गेले चल्लीक जर येवन गेले. बायलेन कळयले अशी अशी धुवी जर आयला बेगी या म्हणून. ह्यो आयलो जर चडता आसा. पळयले 104 डिग्री जर चडता आसा. जालें तितले बेगी हेका औषधोपचार करका, हेका बरें करका म्हूण सांगे न्हू. दोगो लोकूची तेका घे गे न्हू आस्पत्रे गेल्ल्याची. वता आसतना थोडे पावस सारकी ते चली लागले कितकी पाप. आनी जर वाडता गेले. डॉक्टरू केन्ना हात लायन हे चली पळयता आसा. जर मातये चेणगे न्हू चल्ली थंयच अस्तंगत जावंक गेले. ते दुख्ख
ते बाप्पा यावेक सहन जालें ना. कितले मोगान कितल्या वर्सां नंतर जालें तसले चल्लीक प्रितीन होडकलाल की तेगेले विरह सहन जान्नाशिची बाप्पा मागोडो म्हण रडल्याची. विधी विलास मुखारी कोण कित करूं शकता. चल्लीक दफन केले, घरा आयल्याची. सहजानूची घरा भितरी दादलो चल जाल्यारी अम्मा मस्त प्रिती, चली जाल्यार असले बाप्पा मस्त प्रिती. हें एक जगताचे परिपाठ्यक्रम. अशें हांवें न्हू प्रायः ते बाप्पा एक चल्ली मस्त ल्हान घेतिल्ले, बापायन बी चल्लीक मस्त ल्हान घेतिल्ले. ती गेले गेले जाल्यार कितें आसा घटने हें सहन जालें ना. मस्त पश्चाताप उरलो, केन्ना रडता उरलो. तेगेले रडणी जास्त जाल्या तरी, दुख्ख जालें कसं जास्त जालें तरी आफिसा वचून बंदकां सोडलें महात्मानी. तेगेले कामां वतना, समूह जेवत ना, खावत ना. केन्ना पळय तरी श्रद्धा म्हणचे दोळ्या उदक काडटा बसचे, श्रद्धा म्हणचे दोळ्या उदक काडटा बसचे. हेचेची जिवनभर करता गेलो तो पाप. मस्त लोक आयलेची. तेगेले बाप्पा एक ताका समाधान सांगलेची. कोण कितें समाधान सांगयो आनी परतून हेणें श्रद्धा म्हणचे आनी रडचे. अशान कोणें कितलें समाधान सांगले बीची हें बाप्पा एक समाधान कोणूक करूंक शक्य जालें ना. घोवाल हें अवस्थे पळोवन गे न्हू बायलीन हांतूळ ढवन सोडलें. तेका बेजार यें गे न्हू ते बी रोग रुजना भितर पळोवन गे न्हू वद्दाडचे लागले. मागीर धूव गेले. तूं ते भितर घोव अशी करता असो मत म्हाका. घोव वरकेची हे नमने स्थितीक घेतले मू म्हणचे बायली पश्चातून वयत ते बी हांतले पडलो पाप. जाल्लेरी हे मनुश्याक बायल हांतले पडला म्हणटोर की खबर ना. धुयल्यारी भितरी आसा. श्रद्धा म्हण केन्ना रडचेच हेची तिके चलता उरले. प्रायः मस्त लोकांनी प्रयत्न केलो तेका हें दुखांतल्यान भायर हाडका म्हणून. सहजानूची बापूय आवय येद्राक चल्ल्यांक गेल्यारी ते दुखांतल्यान भायर हाडचे. बाप्पा म्हाका मस्त कश्ट. धर्मशास्त्र सांगता पुत्र शोको निरंतरम म्हणून. पुतांक गेल्यार कितें शोक आसा ते मस्त काल अनंत काल पर्यंत चलता खंय बापूय आवय भितर. हाडचे कश्ट जाले बीची मस्त लोकांनी प्रयत्न केल्ले. ह्याक एक समाधान मेळ्ळो. चली गेल्यार गेल्ले आतां. हिनी तरी आशिल्ले तितले दिवस आराम उरक न्ही, जिवन करून वचचें न्ही. गेल्यार चली हाडूय जाता ना. हिनी बी अशी करून बसलेली. हिंगेले प्रसंग कित्याक वतले म्हणजे अनेक लोकांक प्रार्थना आशिल्ले ते प्रायशः प्रार्थने फलशीन अशी केन्ना उरतना. प्रार्थनेचें फल एक न्ही एक दिवस मेळणो मेळटा. दिपावली संदर्भ ओट्टू गांवा भितर दिपावळीचे सडगर चलता आसा. हे मनुश्याचे दिपावळी आयल्या म्हण सुद्दां गुंतना. बायल हांतूळ धरून पडला. ह्यो श्रद्धा म्हण रडताची कितके कितके खाता बायले दिवता आवटीचे रे शेवावत जीवन तिगे चलता आसा. दिपावळीचे नरक चतुर्दशी जाल्ले अमावास्ये दिवस. दिपावळी आचरण नाही केलं ना हे मनुष्याने. दिवो लायल बी ना, दिवो पळयली बी ना, ते बी लायन घेतलं ना, न्हाल्ले बी ना. अमावास्येचे दनपारा टायमारी ह्यो पुनः श्रद्धा म्हूण सांगून रडताची थंय ताका झांप लागून गेले. थंय ताका न्हीद लागून गेले. न्हिदे भितरी ताका एक स्वप्न. तें स्वप्न म्हळ्यार तो देवलोका गेला. देवलोका भितर
सणसन्ना चेडा दिवाळी संदर्भा निमित्त दिव घेवन गेलो थंय हांगा फिरता आसाची दिव्यान एक एकल्या आरती काण घेता आसाची दिगू लायता आसाची संत 11:30 भितर सगळे चेल्ली थंय मेळून गेलो आनंदान मुशिता आसाची ते सगळे चेल्ली पळयत भितर हेक तिगे चेल्ली याद आयले मागीर चेल्ली हांगा खंय आसा देवलोका भितर ते गेले न्ही खंय आसा तो अशें पळयता पळयता वता आसा एक मुल्लेक पाल्लेले तसले दिव घेवन हे चेल्ली तोंड शांत करून बसला श्रद्धा स्वर्गा भितर तेन्ना तो बापय ते चेल्ली कडेन येता बोडा हात फिरयता आनी विचारता कितें गो आमा कितें तूं हांगा बसला बाय कुट्टू पळय तुगेली दोस्ती लोक पुराच मस्त जावंक गेलो दिगू लायता आसाची बरें बसलां खेळटा आसाची नाचता आसाची तुवें कितें दिगू लायन घेतलें ना तुगेलें कितें दिव हें पावलोवन गेला कसलें जालें तुका इतलें कितें तूं मोहजान हांगा बसला म्हूण सांगे न्हू सहजानूच यो बापय ते चेल्ली विचारता आसा तेन्ना ते चेल्ली ते बापायले तोंड पळोवन सांगता आसा पप्पा हांव दिगुलायचें वता पदे पदे जाल्यार कितें कर पप्पा तुगेले दोळ्या उदकान वयता दिव मागीर पदे पदे पालोवन वता आसा लायली लायली तशीची अशी जावंक न्हू दिगूल लायली नाशी स्थिती भितर हांव बेतारा भितर बसलो पप्पा हांव कितें करूं म्हण केन्ना हें उत्तर आयकता तो बापाय तत्क्षण ताका विचार जावं हांगा ताका कळटा हांव हांगा दोळे उदक काडटा आशिल्ले निमित्त मागीर दुवीक थंय त्रास येता आसा तोंदर येता आसा सुखान त्या कुर्चेक थंय जावूच ना म्हूण कोणाका तरी हांव इतले बेजार करता आशिल्लो जर हांवें बेजार केले जाल्यार कोणाक सूख मेळटना म्हण गेलें हांवें बेजार करचें योग्य न्ही म्हणचे चिंतन एक तो येता हें न्हू तक्षणच त्या लागीं ल्हान तयार जाता घरा पुरती दिवू लायता घर पुरती क्लीन करता आनी भायली बी समाधान सांगून उठी शिता ताका बी घोव उठलेची संतोश ते बी उठता पाप घरा भितर संभ्रम आचरण करताची ते धुवेल नांवांनी देवाखाणे दिवू लायताची भगवंता मागीर धुव कितकीची तुगेले राज्या गेल्लो आसा तेणें सुखान वर्शीची संतोषान वर्शी करी म्हूण सांगे न्हू दिगुलांगे न्हू तेणी संतोश आचरण करताचे म्हणजे कथा आमकां आयकचें मेळटा हे कथा आयकले नंतर आमी कळून घेवचें सत्य कितें जिवना भितर तें एकूय एक सत्य म्हळ्यार आमी जर हांगा बेजार करता उरलेली खंयचे आत्मा आमकां सोडून थंय गेल्लो आसा की ते आत्मा बेजार करता उरता ते आत्मा संतोष मेळटा म्हणजे कितें संकेत आसा हें आमी अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां सगळो लोकांक आसा आज आमी पळयताची कोण थंय गेल्लेरी वर्श घटले तेगेलें नांव घेवन रडचें तेगेलें नांवांनी बेजार करता उरचें अनेक आवय बापायक अनेक पतीक पत्नीक भावाक भयणीक पळयतना खंय की मना भितर एक पटी दिसता हिणी हांगा कितें बेजार करता आसाची केवळ हिंक मात बेजार हिन केले निमित्त थंय गेल्लेले बी बेजार येता म्हणजे सत्य हिंक गुंतना म्हूण अशें जावंक गे न्हू हें कथा निमित्त एक सत्य आमी कळून घेवका जर आमी बेजार करता उरलेली आमकां सोडून गेले कितें आत्मा आसा ते संतोशान उरूंक शकत ना ताका आनंद मेळटना बेजार करचें कितें काल आसा त्या कालाक एक अवकाश आमगेल्या म्हालगड लोकांनी करून दवरला ते म्हळ्यार अशौच सूतक म्हणटात न्ही आमी कितले दीस ते 10 दीस तेजे बदल वेवस्थीत
तूं दुःख करता बेजार करता कन्न घे न्ही तूं गेले टायम सहजानूच कोण की आमगे बरोबर आशिल्लो ना जाले री सोडून गेले री दूर गेले री मनाक दूख येवचें मानवीय लक्षणां भितर सहज ते दुखी निरंतरान करता वचचे न्ही ती दुखी करचे बी एक कालावकाश आसा तेका एक लिमिटेशन आसा तेका एक चौकट आसा ते चौकटा भितर मात आमी दूख करपी ना निरंतर यान दूख करता गेले री तेजेकिंत व्हड मुर्खताने खंयचे अशें जावंक गे न्हू आमगे म्हालगड लोकांनी दुख्खाक तरीच एक 10 दीस कितें मना पश्चाताप येला रडचें आसा कंगेचें आसा तरी कन्न घे मन पुर्ती रण दुख्ख काण घे आनी परतून 10 दिवसां नंतर तुवें सहज जिवना वचका आनी परतून तुगेलें कर्तव्य कितें आसा परमात्मान तुका कितें जबाबदारी दिल्लो आसा त्या जबाबदारी तुवें पार करका म्हणजे सत्य खातीर आमगे म्हालगड लोकांनी एक वेवस्था केलो अशें उच्च म्हणू सुतक म्हणू जाल्ले री आज कितें आमगेला ते अशेंच 10 दिसां बरोबर उरना ते अशेंच वर्ष पर्यंत जीवन पर्यंत आमी करता आसत न्ही दुख्खा पळोवन घे न्हू ते अत्यंत सूख तशी कांय आमकां दिसना सहज जन्म आयल मनुष्य एक दीस वचकाची फाटी मुखार जाता हें हांवें ना कोणेच कांय करूं जावत ना ताका 4 दीस पयले 4 दीस नंतर 4 वर्स पयले 4 वर्स नंतर हें एक जिवनाचें लक्ष्य कोणे पयलीं वचका कोणे नंतर वचका हें आज काल खंयचें विज्ञान हाता बी मेळना डॉक्टर सांगता कांय भिनाका ओटो टेस्ट केल्लो आसा आनी 10 वर्स आराम उरचें म्हणून हे दिवस हार्ट अटॅकान मरतो तो कळटा डॉक्टरा वरकीची ना थोडे डॉक्टर सांगताचे जाल्ले गेले आतां आनी 2-3 दीस म्हणून 10 वर्स वांचेल आसाचे कोणाक कळटा हें पुराचें मरचें जिवंत उरचें कोणा हाती भितर आसा जाल्ले री आमी एक काम करीत खंयचे अवकाश आमकां मेळ्ळो आसता न्ही ते आमी याद दवरून घे न्हू मेल्ल्या आत्माक संतुश्ट्या उठके तरी आमी प्रेयर करीत प्रार्थना करीत ते आत्मा कितले दीस आमचे बरोबर उरून घेवन संतोश दिल्लो आसा की त्या बद्दल त्या आत्माक आमी धन्यवाद सांगीत न्ही वे ते सांगिल्ले निमित्त ते आत्मा बी खुशी जावन उरता आमी बी आमगे कामा भितर वचचें आमकां एक वाटें मेळटा ते सोडून घे न्हू आमी निरंतर ह्यान दुख्ख करता उदिल्ले निमित्त ते आत्मा बी आमी समस्या घातले अशें जाता आमगे जीवन बी आमी वायट करून घेतले अशें जाता अशें जावंक गे न्हू आमगे म्हालगड लोकांनी एक सुंदर वेवस्था केले ते म्हळ्यार दिवसभर न्हू कितें गेल्लो आत्मा आसा ताका आमी याद करूं जावत ना अशें जावंक गे न्हू ते खंयचे आत्मा गेल्लो आमकां सोडून घे न्हू ताका वर्सा एक दिवस तरीच ताका याद करका ताका एक धन्यवाद दिवका तेणें आमकां जन्मा खातीर खातर की ना आमगे बरो उदील खातर की ना आमकां सहयोग दिले खातर की आमकां बरें केलें खातीर ताका एक विशेश जाता ते करता ते दिवका म्हणचे बदल आमगे म्हालगड लोकांनी एक वेवस्था केले वर्सा करचे एक कार्यक्रम ताका आमी म्हणचे संस्कृत भाशे भितर वार्षिक म्हण वर्सा करचे कार्यक्रम त्याच आमगेले आडो भाशे भितर कितें आमगेला कितें जाला वर्षिक जाला न्ही वार्षिक ते वर्षा करचे ते वर्षा एक दिवस करचे वार्षिक ते आज आमी आडो भाशे भितर वर्षिक वर्षिक म्हणून जाला हें वर्षिक कित्याक आतां करचें आमी करतात न्ही तर्पण करचे तरी तुमी आमकां जन्माक न्हू इतलें बरें करून घे न्हू आमकां इतलें योग्य वेवस्थितीन दवरका तरी तेंगे करतात तें तर्पण करका तेंका एक धन्यवाद सांगका तेंका एक पूजन आमगेल्या मनांतनी करका म्हणचे बदल करचे वेवस्थे वार्षिक वेवस्थे ताका आमी वर्षिक म्हणलें ताका दुसरो नांव बी आसा तें नांव कितें श्राद्ध न्हय श्राद्ध असं म्हणटात न्ही आमी
श्राद्ध म्हणे कितवो? श्रद्धया क्रियते यस्मात् श्राद्धमित्यभिधीयते. खंयचे काम आमी श्रद्धेन करताची ताका आमी श्राद्ध म्हणटाची. आमकां श्रद्धा आसा, मागीर बापा येवूंच्यो, मागीर आवय येवूंच्यो. तिणें म्हाका जन्माक घातला, तिणें म्हाका इतलें बरें केलां, इतलें व्हड केलां, हें श्रद्धे निमित्त हांव कितें बापा आवयक एक धन्यवाद अर्पण करता, कित्येक वर्सां पुजा करता, ताका आमी कितें म्हणटाची? श्राद्ध म्हणटाची. श्राद्ध जावो, वार्षिक जावो, हें हांगतन गेला तसली एक आत्माक धन्यवाद दिवचे खातीर तसली वेवस्थे, तेंके कृतज्ञता दिवचे खातीर तसली वेवस्थे, तेंका स्मरण आमी करता आसाची म्हण घेवन भाव व्यक्त करता तसली वेवस्थे. अशें जावंक गे न्हू आमी निरंतर ह्या दुख्खा भितरय पळोवन गे न्हू त्या आत्माक दुख्खा घालची न्ही. दुख्खांतनी मुक्त जावंक गे न्हू त्या आत्माक आमी कितले कृतज्ञता दिताची, कितले आमी हांगा संतोश उरताची. 10 दीस नाका, 10 दिसा भितर दुख्ख काण घेवचें आसा, कंग घेवचें आसा, कंग घेया. तेन्ना ते आत्मा हांगा उरता, घरा सुतलो मुतलो फिरता उरता. ग्रहा शेवचें म्हण नांव ताका. तेन्ना तुमी दुख्खा उरचें सहज. जाल्यार पुन्हा ते आत्म केन्ना 13वे नंतर हांगतने वता तेन्ना आमी तेगेले बदल नतमस्तकान उरचे, गौरवान उरचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. अशें जावंक गे न्हू आमी आमगेले म्हालगड लोकाले कितें विशेश आशिर्वाद आसा, त्या आशिर्वादा खातीर कृतज्ञता अर्पण करूंक गे न्हू आमी कितें वार्षिक जालें तसलें वर्शीक करताची, श्राद्ध करताची, हें खंयचें वायट काम न्ही. याद उरो. अनेक लोकां मना भितर दिसता वर्शीक म्हळ्यार ते कितके वायट दिवस म्हणून. श्राद्ध म्हळ्यार कितके एक कसली चलता आसा म्हणजे मना भितर भावन येता आसा. खंडीच्यान ते भावन काण घेया. वर्शीक श्राद्ध वायट काम न्ही. हें आमकां जन्मा दिले तसले बापयक, आवयक, म्हालगड लोकांक कृतज्ञता दिवचें काम, गौरव दिवचें काम, तिंका स्मरण करचें काम. अशें जावंक गे न्हू प्रायशः आमगेल्या म्हालगड लोकांनी इतलें वेवस्था करूंक प्रति वर्साची श्राद्ध करकच, प्रति वर्साची वार्षिक जालें तसलें वर्शीक करकच म्हणजे वेवस्थीत केलें. आमगेले गुरू इतले पर्यंत सांगता आशिल्ले एक दिवस देवा पुजा चुकले वरकी चलता रे, वर्साक श्राद्ध करचें कितें आसा तें चुकीचें ना म्हूण. कारण प्रत्यक्षान पळयलें तसले बापय आवय आमकां देव न्ही, तिंक कृतज्ञता अर्पण करचे ते दिवस न्ही ते. शास्त्र कितें सांगता आमकां? माचो देवो भव, पिचो देवो भव. बापय आवय तुगेले प्रत्यक्ष देव म्हणटा न्ही आमकां, तेन्ना तिंका कृतज्ञता अर्पण करतात न्ही आमी. अशें सांगे न्हू अनेक लोकां मना भितर आसा श्राद्ध म्हळ्यार वर्शीक म्हळ्यार कितके एक नमनीचें काम करता आसाचें म्हणचे ते भावन काण घेवन सोडया. ते भावन नाका. हें आमगेले म्हालगड लोकांक गौरव दिवचो आसता एक क्रिये म्हणजे चिंतने आमकां उरो. ते भावनेचेर आमी तें काम प्रितीन करया, श्रद्धेन करया. आज अनेक लोकांक तें वर्शिका जेवण रे, वर्शिका जेवण म्हणजे कितके एक ना तुच्छ भावने. पयलीं थोडे लोक म्हणटा आशिल्ले आतां ते शब्द ना, बज्जे वचून खान आयलो म्हूण. बज्जे म्हूण खंयचे शब्द हे? भोक्ष्य वर्शिका केन्ना जाता तेन्ना आमी बापय आवयक तरी अनेक इतल्यो वस्तू करून तिका नैवेद्य करताचे. कारण आमी इतलो बरो खाता आसत नेवे. खंयचे बापय आमकां जन्माक घातला तिंकां आमी अनेक प्रकारचे पदार्थ करून नैवेद्य करून घेवन आमी तिंकां कृतज्ञता दिताची. ते बी कृतज्ञता कशी दिताची? पिंड बांदून दिताची न्ही. शीता पिंड बांदतात न्ही, 3 पिंड. पितृपितामह, प्रपितामह, बाप्पा, अब्बा, पणजो. सामान्यान हें तीग लोकां पळयता आसता वेवस्थे पयलीं कालाचे. आतां काला आसा की गुतना म्हाका. पयलीं एक घरा भितर एकटो कुटुंब उरता आशिल्ले तेन्ना पणजे पर्यंत पळयचे आसले एक वेवस्थे आशिल्ले. अशें तीग लोकांक अन्नमय पिंड घालून न्हू
श्राद्ध अर्पण करचे, त्या पिंडाक बापई आवय म्हणून सांगून भावाने पूजे करचे. हे एक क्रम आमगे म्हालगडोकान दिले तसले क्रम, अद्भुत जाले तसले क्रम. ते तांदळाचेच कित्याक, शिताचेच कित्याक पिंड करका, कारण अन्नमय देह हे शरीर अन्नमय शरीर. तिने इतली दिवस आमगे बरोबर आशिल्ली बी अन्नमय शरीर तरेची. अशें अन्न आनी पिंड बांदून अन्न स्वरुपाच्या तिंक पुजा करची, ते तिंक पावका म्हणून. आमी पुजा करता चितलेची जाल्यार ते तिंक पावले की ना की कशें कळटा आमकां, त्या आत्माक कशें चुपचेले गेले की कळटा आमकां. ते बरं दुसरो एक वेवस्था आमगे म्हालगडोकान तयार केले. ते म्हळ्यार जलचर खेचर भूचरक आमी चुपचे करका म्हणून. जलचर भूचर खेचर. जलचर म्हळ्यार कितें, माश्टी. जलचर अशें तसले प्राणी. हे पिंड होंगी त्याला सोडका, ते माश्टी गिश्टी खांगे न्हू, तितून चुपते येताचे. खेचर म्हळ्यार कितें, खे म्हळ्यार आकाशा भितर चर करता तसले कावळे पशु पक्षीक आमी पान कांड व्हरून तिंका तृप्ती करताचे. भूचर प्राणी भितर श्रेश्ठ तसले प्राणी गायीक. नंतर ब्राह्मणाक आमी जेवणाक घालताचे. पूण तुमी जेवचे कितें, खंयचे आत्मा आमकां सोडून गेले की ते आत्मा आमी जिल्ले कितें भाग आसा ते खंयच्या रुपाचेर घेवन आमकां बरें करूं म्हणजे प्रार्थने, ताका कृतज्ञते दिवचे एक चिंतन. अशें आमगे न्हू प्रायशा आमगे म्हालगड लोकांनी श्राद्धा बद्दल इतलें चिंतन केलें की म्हणलें रे प्रायशा कोणें तेचें चिंतन केलें की ना की तितलें अद्भुत चिंतन हें म्हालगड लोकांनी केल्लें आसा. जाल्यार आमगे मनाक श्राद्ध म्हळ्यार कितें एक श्रेश्ठ भावनेचेर आमी तोगवत आशिल्लें खेदनीय विशय. खंयची एक देवता कार्य करच्यो संस्कार करची कार्य करच्यो त्यो पयले येवचे कितें नांदी श्राद्ध म्हणून करताचे फस्ट. खंयचे कार्य करता तसले बीच नांदी श्राद्ध कोणाक ते म्हालगड लोकांक स्मरणाची याद उरता तुमकां. म्हालगड स्मरण करून करची ते नांदी श्राद्ध. म्हळ्यार आमगे म्हालगड लोकांनी इतलें चिंतन केलें आमी खंयचें एक बरें काम करता आसतनाची आमी त्या म्हालगड लोकांक स्मरण करता, तेंगेले आशिर्वाद निमित्त आमी इतलें बरें काम करता आसतना तें चिंतन तिंका दिवका म्हणजे बदल केलें वेवस्थे. हे वेवस्थे भितर आमी जिवन करता आसतना आमी पुन्हा दुख करता बसचे, बेजार करता बसचे अनिवार्यता न्हय. तनकल निमित्त आमगे जिवना भितरी मुखार वचचे प्रतिबंधक येता वता. तेजे बरोबरी खंयचे आत्मा आमकां सोडून गेले की त्या आत्मवर्केची अतृप्त स्थिती भितर आमी घातलीशी आता म्हणजे सत्य आज आमी अर्थ घेव केला. अशें आमगे न्हू हें कितें सान कथा आसा, हें कथा आमकां दाखयता आसा आमी जर दुख्खा भितर उरलेली तें दुख्ख थंय पर्यंत पावता, ताका त्रास येता म्हणून. अशें आमगे न्हू आमगेलें कितें दुख्ख आसा हें दुख्खांतल्यान भायर पडया. खंयचे आत्मा आमकां इतली सून की आमकां कितली बरें सहयोग दिने की आमकां जन्माक घान की आमगे बरें मस्तीतलें काम करून गेल्लो आसा ताका आमी कृतज्ञता दिया. थोडे दीस बेजाराचे दिवस भितर बेजार करया आमी, नंतर कृतज्ञता दिया. आमी तेंगे कितें चिंतन आसा तें चिंतना प्रकार उठून लोकांचें चिंतन कितें उरता, आमी बरें जावंक म्हणूत न्ही वे, कोणाक तर मरो तेगेले मना उरता न्ही वे. बापाय गेले बी तेगेले पना उरता उरता पूत बरें जावका, चली गेले बी चली मना कितें उरता बापा मन बरें करून उरका न्ही वे. हें सहजानुचें तें आमी करून उरक न्ही वे. ते सोड बेजारा भितरय उद्देरी प्रायशा दोनी दिकान हानी, आमकां बी हानी तेंकी बी हानी. अशें न्हू आमी थोडे जिवना शैली भितर बदलावण करूंक. वर्शीक वार्षिक श्राद्ध हें एक अत्यंत पवित्र तसलें कार्य. हेजे निमित्तानी आमी अत्यंत भावनायुक्त जावंक न्हू वेव्हार करया. तन्मूलक आमगे जिवन आमी सार्थक आमी सांचेक इश्ट करता आसा.